नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण लेक्चर युनिट नंबर 8 याच्यावर काही ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. तर 7 युनिटवर आपण ऑब्जेक्टिव्ह पहिले बघितलेलेच आहे, म्हणजे प्रत्येक युनिटवर आपण 160 जवळपास ऑब्जेक्टिव्ह घेतलेले आहे. आता 8व्या युनिट मधलं पहिलंच लेक्चर आहे. जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला जर व्हिजिट करत असतील आणि जे येणारी IIT प्रिन्सिपलची एक्झाम देत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, काही जर ऑब्जेक्टिव्ह किंवा मटेरियल जर चांगले वाटत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण क्वेश्चनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1 बघू 8व्या युनिट मधला. आता बघा काय काय सांगितलं आपल्याला इथं. इंडियन इकॉनॉमी कॅन बी क्लासिफाईड इंटू व्हेरियस सेक्टर ऑन द बेसिस ऑफ. कोणकोणत्या बेसवर इंडियन इकॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशन होत असते. तर पहिला नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी असते का, तर हो. बेसिक ऑफ बेसिक ऑफ वर्क कंडिशन याच्या बेसवर करतो का आपण क्लासिफिकेशन, त्याच्याही बेसवर करतो. ऑन द बेसिस ऑफ ऍसेट ओनरशिप याच्याही बेसवर करतो. म्हणजे तिन्ही याच्या बेसवर आपण इंडियन इकॉनॉमिकचं क्लासिफिकेशन असं करत असतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये क्लासिफिकेशन करत असतो आणि त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. म्हणजे नेचर ऑफ ऍक्टिव्हिटीच्या बेसवर आपण क्लासिफिकेशन करतो, बेसिस ऑफ द वर्क कंडिशन याच्यावर पण करतो आणि ऑन द बेसिस ऑफ ऍसेट ओनरशिप याच्या बेसवर सुद्धा आपण व्हेरियस सेक्टरमध्ये इंडियन इकॉनॉमीचं क्लासिफिकेशन करतो. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 2 बघू. ऑन द बेसिस ऑफ ऍक्टिव्हिटी नेचर इंडियाज इकॉनॉमिक सेक्टर आर क्लासिफाईड इनटू. कोणकोणत्या म्हणजे कोणत्या बेसवर, आता इथं नेचर ऍक्टिव्हिटी नेचर याच्या बेसवर आपण कशा प्रकारचं क्लासिफिकेशन करतो. प्रायमरी सेक्टर बरोबर, सेकंडरी सेक्टर बरोबर, टर्शरी म्हणजे तृतीय क्षेत्र बरोबर, क्वार्टरनरी सेक्टर बरोबर आणि क्विनरी सेक्टर 5 याच्यामध्ये क्लासिफिकेशन करतो. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. ऑन द बेसिस ऑफ वर्क कंडिशन इंडियाज इकॉनॉमिक सेक्टर आर क्लासिफाईड इनटू. कोणकोणते, फॉर्मल किंवा ऑर्गनाइज सेक्टर आणि दुसरं असते अनऑर्गनाइज किंवा इन्फॉर्मल सेक्टर. या दोन बेस मध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. ऑन द बेसिस ऑफ ऍसेट ओनरशिप इंडियाज इकॉनॉमिक सेक्टर आर क्लासिफाईड इनटू पब्लिक सेक्टर, नंतर प्रायव्हेट सेक्टर, दुसरं जॉईंट सेक्टर, कोऑपरेटिव्ह सेक्टर. या चारही याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा. ग्रोथ अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ द स्पेसिफिक सेक्टर, मग ते कोणतंही सेक्टर असू द्या, ऍग्रिकल्चर, सर्व्हिस, इंडस्ट्री, कॉल्ड ॲज. ओव्हरऑल ग्रोथ म्हणतो का आपण, नाही. इंडियन डेव्हलपमेंट म्हणतो का, नाही. स्टेट डेव्हलपमेंट नाही, तर त्याला काय म्हणतो आपण, सेक्टरल डेव्हलपमेंट. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक सेक्टरमध्ये किती प्रोग्रेस झाली, किती ग्रोथ झाली किंवा इम्प्रुव्हमेंट झाली, तर त्याला आपण सेक्टरल डेव्हलपमेंट असं म्हणत असतो. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघा. ऍग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर इज अल्टरनेट नेम ऑफ. ऍग्रिकल्चर किंवा अलाइड सेक्टर हे कशाचं नाव आहे, तर प्रायमरी सेक्टरच अलाइड नाव आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 7 बघू आता. ऍक्टिव्हिटीज दॅट आर अंडरटेकन बाय डायरेक्टली युझिंग नॅचरल रिसोर्सेस कॉल्ड ॲज. कोणतं सेक्टर म्हणतात त्याला, प्रायमरी सेक्टर म्हणतात. ऑप्शन नंबर 1 हे म्हणजे डायरेक्ट निसर्गापासून जर आपण रिसोर्सेस घेतले तर त्याला आपण प्रायमरी सेक्टर. कारण की ओरिजिनल सगळ्या गोष्टीचं ओरिजिन काय, निसर्गच आहे ना, तर म्हणून त्याला प्रायमरी किंवा फर्स्ट रिसोर्स म्हणून किंवा बेसिक रिसोर्स म्हणून किंवा प्रायमरी सेक्टर म्हणून आपण त्याला. तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 8. पीपल एंगेज इन द प्रायमरी ऍक्टिव्हिटी आर कॉल्ड ॲज. जे प्रायमरी ऍक्टिव्हिटीमध्ये पीपल एंगेज असतात त्यांना कोणते वर्कर म्हणत असतात. क्वेश्चन नंबर किती आहे आपला, 8चं बघा की त्याला काय म्हणतो आपण, रेड कॉलर वर्कर आपण असं म्हणतो. नंतर क्वेश्चन नंबर 9. ऍग्रिकल्चर, नंतर डेअरी, फॉरेस्ट्री, फिशिंग, मायनिंग, क्युअरिंग. म्हणजे क्युअरिंग स्टोन, सॅन्ड, ग्रॅव्हल एक्स्ट्रॅक्शन. ग्रॅव्हल म्हणजे मार्बल एक्स्ट्रॅक्शन असते ना, त्याला क्वेअरिंग म्हणतात. सेरिकल्चर किंवा सिल्क प्रोडक्शन, रेशीम. नंतर आर द एक्झाम्पल ऑफ. कशाचे एक्झाम्पल आहे ते, प्रायमरी सेक्टरचे. ऑप्शन नंबर 1 इथं 3 ऑप्शन नाही झालं प्रिंट, परंतु उत्तर सापडलं आपल्याला. त्याच्यामुळे तिसरं ऑप्शन जरी प्रिंट झाले नाही तर इथं कन्फ्युज व्हायचं कारण नाही. उत्तर त्याचं 1 आहे. 9चं उत्तर 1. क्वेश्चन नंबर म्हणजे ऑप्शन नंबर 1 प्रायमरी सेक्टरचे ते एक्झाम्पल आहेत. क्वेश्चन नंबर 10 बघा आता.
सेकंडरी सेक्टर आर ऑल्सो कॉल्ड ॲज, कोणतं सेक्टर सेकंडरी सेक्टरला आपण म्हणतो त्याला इंडस्ट्री सेक्टर, म्हणजे त्याला आपण सेकंडरी सेक्टर असं म्हणत असतो. ऑप्शन नंबर 2 इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. द सेकंडरी सेक्टर इनकम्पासेस मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन अँड इंडस्ट्री दॅट फॉर ट्रान्सफॉर्म रॉ मटेरियल फ्रॉम द प्रायमरी सेक्टर इन टू फिनिश. म्हणजे जे काय प्रायमरी सेक्टर म्हणजे काय आपलं नेचर पासून जे काय रिसोर्सेस घेतले त्याचं फिनिश किंवा फायनल प्रोडक्ट मध्ये ते कन्व्हर्जन करतात, त्याला आपण कोणता म्हणत असतो, सेकंडरी सेक्टर. आता ऍज पर 2024-25 कंट्रीब्युशन ऑफ धिस सेक्टर इज 27% इन जीडीपी. बरोबर आहे, 27% जवळपास त्याचा वाटा आहे कोणत्या सेकंडरी सेक्टरचा किंवा इंडस्ट्री सेक्टरचा भारताच्या जीडीपी मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. थोडस क्लिअर करतो मी याला. हा क्वेश्चन नंबर घ्या आता 12. सर्व्हिस सेक्टर इज द अल्टरनेट नेम ऑफ. सर्व्हिस सेक्टर कशाला म्हणतात, टर्शरी किंवा तृतीय क्षेत्र ज्याला म्हणतो त्याला आपण सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस सेक्टर म्हणत असतो. म्हणून ऑप्शन नंबर 3 इथं 12चं ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 13 बघा. फायनान्स, बँकिंग, एज्युकेशन, IT, ट्रान्सपोर्ट, टुरिझम आर द एक्झाम्पल ऑफ. हे कशाचे आहे, टर्शरी किंवा सर्व्हिस सेक्टरचे आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 14 एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. दरवर्षी म्हणजे बऱ्याचदा गट ब, गट क, राज्यसेवा या परीक्षेमध्ये हे आकडेवारी किंवा याचा रोल विचारले जातात. म्हणजेच आता काय 14, 15, 16 हे तिन्ही जे काही फॅक्च्युअल डेटा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. ऍज पर 2024-25 करेक्ट करेक्ट शेअर इन द जीडीपी. ऍग्रिकल्चरचा शेअर किती आहे जीडीपी मध्ये, 18% आहे. इंडस्ट्रीचा किती आहे, 27% आणि सर्व्हिस सेक्टरचा किती आहे किंवा टर्शरी सेक्टरचा किती आहे, तर 55% आहे. म्हणून ऑप्शन नंबर त्याचा ABC तिन्ही करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 15 बघू. ऍज पर 2024-25 करेक्ट द शेअर ऑफ इन वर्क प्लेस. हे जीडीपी मध्ये होता किती, 14 नंबरचा. आता कशामध्ये, वर्कफोर्स मध्ये, म्हणजे किती टक्के कामगाराचा किती टक्के वाटा आहे त्या फील्डमध्ये. ऍग्रिकल्चर सगळ्यात जास्त आहे. भारताची अर्थव्यवस्था ऍग्रिकल्चर व्यवसाय 46% आहे जवळपास. नंतर इंडस्ट्री 24% आणि सेवा क्षेत्राचा वाटा किंवा सर्व्हिस सेक्टरचा वाटा 30% आहे. ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 16. ऍज पर 2024-25 ग्रोथ रेट. ऍग्रिकल्चरची किती आहे ग्रोथ रेट, 4.4%. इंडस्ट्रीची 6.1% आणि सर्व्हिस सेक्टरची 7.2%. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. 14, 15, 16 एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा फॅक्च्युअल डेटा आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 17. कंपनीज दॅट एंगेज इन द इंटेलेक्च्युअल ऍक्टिव्हिटीज अँड परसूट कॉल्ड ॲज. काय म्हणतात त्याला, तर त्याला काय म्हणतात, चतुर्थ क्षेत्र म्हणतो ना, म्हणजे क्वाटर्नरी सेक्टर म्हणतो आपण. ऑप्शन नंबर 17चं 1 हे उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन घ्या पुढचा आता. क्वेश्चन नंबर 18. रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&D असू द्या, इनोव्हेशन, AI, IT रिलेटेड स्किल सॉफ्टवेअर आर द कम्स अंडर. कशाच्या अंतर्गत येतात, प्रायमरी सेक्टरच्या अंतर्गत येतात का, ते नाही. सेकंडरी येतात का, नाही. टर्शरी येतात का, नाही. तर कोणत्या येतात, क्वाटर्नरी सेक्टर. म्हणून क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 18चं हे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. 19 बघा आता. क्वेश्चन नंबर 19 चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला विचारलं की प्रायमरी सेक्टर मध्ये त्याला कोणते वर्कर म्हणतो आपण, रेड कॉलर म्हणतो. सेकंडरी मध्ये असेल तर ब्ल्यू कॉलर आणि टर्शरी म्हणजे सेवा क्षेत्र असतील तर त्याला व्हाईट कॉलर वर्कर म्हणतो. जॉब दॅट इज ट्रॅडिशनली कन्सिडर टू बी द वुमन वर्क, म्हणजे एखादा आपण म्हणतो की हे महिलेचं काम आहे तेव्हा त्याला पिंक कॉलर वर्कर म्हणतो. ऑप्शन नंबर 4 हे 4ही करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 20 बघा. इन इंडिया रिप्रेझेंट हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग, टॉप लेवल एक्झिक्युशन, गव्हर्नमेंट ऑफिशियल, लीडर्स, पॉलिसी मेकर आर कम अंडर. कोणत्या क्षेत्रात, पंचक्षेत्रात मधला म्हणजे क्विनरी सेक्टर म्हणतो आपण त्याला. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 21. रुरल सेटलमेंट इन इंडिया डिराइव्स देअर लाईफ सपोर्ट और बेसिक इकॉनॉमिक नीड्स कुठल्या प्रायमरी इकॉनॉमिक्स ऍक्टिव्हिटी मधून घेतात. ऑप्शन नंबर 2. हा क्वेश्चन ITF प्रिन्सिपल गट जे फेब्रुवारी मध्ये झाली त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. नंतर क्वेश्चन नंबर 22. आता बघा, रिटेल, होलसेल ट्रेड्स, IT, सॉफ्टवेअर, पोस्टल, कुरिअर, कन्सल्टिंग, वेअर हाऊसेस, लॉजिस्टिक, डिस्ट्रीब्युशन आर द एक्झाम्पल ऑफ. हे कशाचे आहे, सेवा क्षेत्राचे आहेत म्हणजे टर्शरी सेक्टरचे एक्झाम्पल आहे. 22चं ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट असणार आहे. आता जो 22 नंबरचा क्वेश्चन बघला तसाच फक्त वेगळे एक्झाम्पल दिले, तेच तसाच सेम क्वेश्चन ITF प्रिन्सिपल गट जे फेब्रुवारी मध्ये झाली त्याच्यामध्ये तो सुद्धा आलेला आहे. बघा आता क्वेश्चन नंबर काय झाला तेच बघा.
चूज द करेक्ट सेंटेन्स. प्रायमरी सेक्टर टेक म्हणजे घेतो ना आपण, एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम द नेचर, त्याच्यामुळे ते बरोबर आहे. सेकंडरी सेक्टर मेक, बनवतो आपण काहीतरी, मॅन्युफॅक्चरिंग गुड्स बनवतो, बरोबर आहे. टर्शरी सेक्टर म्हणजे काय, सेवा क्षेत्र, प्रोव्हाइड द सर्व्हिस, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 ABC तिन्ही करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 24 बघा. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सर्व्हिस सेक्टर, हे पण क्वेश्चन ITI प्रिन्सिपल गट फेब्रुवारी मध्ये झाला, तो आलेला आहे. नॉन ट्रान्सफरेबिलिटी, बरोबर आहे. याची कॅरेक्टरिस्टिक आहे सर्व्हिस सेक्टरचं. सर्व्हिस आर इंटेंजिबल बिकॉज ऑफ दे कॅन नॉट सीन, टच ऑर फिजिकली पजेस, बरोबर आहे. सेवा क्षेत्र आहेत ना, ते काय वस्तू नाही किंवा काही रॉ मटेरियल नाही, म्हणजे सेवा क्षेत्र आहे ना. असं आता समजा मी तुम्हाला शिकवत आहे, ही एक सेवा क्षेत्रच झालं. मग आता तुम्ही काय, सर मला दाखवा ती कसं शिकवत आहे किंवा फिजिकली दाखवा, तसं शक्य नाही ना. तर त्याच्यामुळे ते आपल्याला काय म्हणून, त्याला इंटेंजिबल किंवा नॉन ट्रान्सफरेबिलिटी सुद्धा म्हणता येईल. नॉट प्रोड्यूस फिजिकल गुड्स, गुड्स कुठलाही प्रोड्यूस होत नाही. सपोर्ट बोथ प्रायमरी अँड सेकंडरी, परंतु प्रायमरी आणि सेकंडरी सेक्टरला हे सपोर्ट करते. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 25, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सेकंडरी सेक्टर. सेकंडरी सेक्टर म्हणजे कोणतंही इंडस्ट्री सेक्टर, त्याच्या कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक असतात. प्रोड्यूस मॅन्युफॅक्चरिंग गुड्स, बरोबर आहे. ऍड व्हॅल्यू टू द रॉ मटेरियल, बरोबर आहे. रॉ मटेरियलला फिनिश फॉर्म मध्ये कोण करते, सेकंडरी सेक्टर करते. प्रोड्यूस मॅन्युफॅक्चरिंग कमोडिटी, फॉर एक्झाम्पल कास्ट, क्लोथ, फर्निचर, हे सगळं प्रोड्यूस करते. मॅन्युफॅक्चरिंग गुड कॅन बी ट्रान्सफॉर्म, बरोबर आहे. चारही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 26 बघा. चूज द करेक्ट. प्रायमरी सेक्टर प्रोड्यूस रॉ मटेरियल, बरोबर आहे. टँजिबल आहे का, आहे, कारण की आपण स्पर्श करू शकतो, हाताने बघू शकतो. सेकंडरी सेक्टर प्रोड्यूस गुड्स, बरोबर, टँजिबल ते सुद्धा आहे. आपण एखाद्या म्हणजे मॅन्युफॅक्चर कंपनीतून एखादी कार आली तर हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो, म्हणून टँजिबल आहे. सर्व्हिस सेक्टर हे सेवा क्षेत्र आहे, इंटँजिबल असते, म्हणजे आपण सेवेला हात लावू शकत नाही. त्याच्यामुळे क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 हे 26चा करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन 27 बघा. क्वेश्चन नंबर 27, चूज द करेक्ट. प्रायमरी सेक्टर रॉ मटेरियल कॅन बी ट्रान्सफर, बरोबर. सेकंडरी सेक्टर गुड्स कमोडिटीज कॅन बी ट्रान्सफर. टर्शरी म्हणजेच काय की सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिसेस आर जनरली नॉन ट्रान्सफर आफ्टर दे आर प्रोव्हाइडेड, बरोबर. तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 28, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द प्रायमरी सेक्टर. आपल्याला प्रायमरी सेक्टरच्या कॅरेक्टरिस्टिक विचारल्या. ट्रान्सफरबिलिटी असते का, हो. टँजिबिलिटी, स्पर्श करू शकतो आपण त्याला, रॉ मटेरियलला. एक्स्ट्रॅक्ट नॅचरल रिसोर्सेस फ्रॉम द नेचर, बरोबर आहे. निसर्गापासून आपण त्याला घेत असतो. फॉर्म द फाउंडेशन ऑफ द इकॉनॉमी, बरोबर आहे. म्हणजे जे प्रायमरी सेक्टर आहे हे कोणत्याही इकॉनॉमीचा फाउंडेशन आहे, स्पेशली भारतात तरी आहे, कारण की आपली कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे फॉर्म द फाउंडेशन ऑफ द इकॉनॉमी हे करेक्ट आहे. सप्लायज रॉ मटेरियल टू द इंडस्ट्रीज, बरोबर. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 29, रिअल सेक्टर इज द पार्ट ऑफ इकॉनॉमी दॅट इज डायरेक्टली इन्व्हॉल्व. बघा, प्रोडक्शन ऑफ द गुड्स असते, त्याच्यामध्ये नॉन फायनान्शियल सर्व्हिसेस असतात, परंतु फायनान्शियल सर्व्हिसेस नसतात. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. नॉट द पार्ट ऑफ रिअल इकॉनॉमी. आता बघा, कोणता पार्ट नाही, हे सगळ्या फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत, त्यामुळे हे इकॉनॉमिकचा पार्ट नाही. म्हणजे बँक सुद्धा नाही, हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही, हे सुद्धा नाही. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, ABCD. क्वेश्चन नंबर 30 ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 31 बघा. आता चूज द करेक्ट सेंटेन्स. द फायनान्शियल सेक्टर इज नॉट कन्सिडर द पार्ट ऑफ रिअल सेक्टर, बरोबर आहे. फायनान्शियल सेक्टरचा त्याच्यामध्ये समावेश नसतो. बिकॉज ऑफ इट इज मेनली डील्स विथ फ्लो ऑफ मनी रॅदर दॅन प्रोड्युसिंग गुड्स ऑर फायनान्शियल सर्व्हिसेस. कुठलीही सेवा किंवा वस्तू निर्माण होत नाही, फक्त मनीचा फ्लो होतो, म्हणून ते काय करतं की रिअल त्याला इकॉनॉमीमध्ये किंवा रिअल सेक्टरमध्ये ते येत नाही. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 32, सेक्टर रजिस्टर विथ द गव्हर्नमेंट अँड फॉलोज द लेबर लॉ अँड रेग्युलेशन कॉल्ड एज, त्याला काय फॉर्मल किंवा ऑर्गनाइज सेक्टर असं म्हणत असतो. क्वेश्चन नंबर 33, सेक्टर दॅट आर नॉट रजिस्टर विथ द गव्हर्नमेंट अँड युजली डज नॉट फॉलो द लेबर लॉ, त्याला कोणता आपण इन्फॉर्मल किंवा अनऑर्गनाइज सेक्टर असं म्हणतो. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे तिथं. क्वेश्चन नंबर 34, ऑल द पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर दॅट एम्प्लॉईज मोर दॅन 10 हायर वर्कर्स कम्स अंडर, हे कोणत्या याच्यामध्ये येते, 10 पेक्षा जास्त जर असतील तर फॉर्मल सेक्टर मध्ये येते. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 35, जॉब सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटी, पेड लिव्ह, हेल्थ केअर, PF, प्रोव्हिडंट फंड, रिटायरमेंट बेनिफिट, पेन्शन, ग्रॅज्युइटी बेनिफिट्स फॉर, हे फॉर शब्द आहे. कोणासाठी असतात बेनिफिट, हे सगळे फॉर्मल सेक्टरसाठी असते, इन्फॉर्मल सेक्टरसाठी हे कुठलेही बेनिफिट नसतात. क्वेश्चन नंबर घ्या आता 36,
ऍज पर 2025-26 डेटा इंडिया कव्हर्स इन्फॉर्मल सेक्टर वर्कर. किती आहेत इन्फॉर्मल सेक्टर? जवळपास 93-94% आहेत. ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट आहे. उत्तर आहे 93 ते 94%. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 37. ऍज पर 2025-26 डेटा इंडियाज कव्हर्स हा हे कोणते इन्फॉर्मल आहेत ना, बरोबर आहे. इन्फॉर्मल जवळपास 93 ते 94% आहेत. आणि आता फॉर्मल म्हणजे ज्याला जॉब सिक्युरिटी आहे, पीएफ आहे, पेड लिव्ह असतात, ते त्याचं प्रमाण फार कमी आहे. ते फक्त 6 ते 7% आहे. जर इथं 93-94 हे असतील तर उरलेले हे इकडे येतील ना. त्याच्यामध्ये हे आकडा पाठ करायची गरज नाही. फक्त आपल्याला एवढं कळलं पाहिजे की इन्फॉर्मल सेक्टर जे आहे सेक्टरमध्ये जवळपास 90च्या वर म्हणजेच किती 93 ते 94%च्या जवळपास आपला तो फॅक्च्युअल डेटा आहे. क्वेश्चन नंबर 38. स्ट्रीट वेंडर म्हणजे रस्त्यावरचे विक्रेते, डोमेस्टिक वर्कर, स्मॉल लोकल वर्कशॉप, डेली वेजेस लेबर, फार्मर आर कन्सिडर टू बी. कोणत्या याच्यात इन्फॉर्मल सेक्टरमध्ये असतात? ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 39. ऍज पर 2017-18 SBI रिपोर्ट पर्सेंटेज ऑफ इन्फॉर्मल सेक्टर ऍग्रिकल्चरमध्ये किती आहे? 97. नंतर सर्व्हिसमध्ये किती आहे? 86. आणि कन्स्ट्रक्शन मध्ये 75. आता एक फार काही किचकट आकडे नाही. पहिले बघा, हे 9, इकडे 8 आणि इकडे 7, इकडे 7, 6, 5 असं लक्षात ठेवलं तरी चालते. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. हा जो काही क्वेश्चन आहे हे जवळपास असा सेम क्वेश्चन ITA प्रिन्सिपल गट फेब्रुवारीमध्ये झाली, त्याच्यामध्ये तो क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन नंबर 40. जनरली इन्फॉर्मल वर्कर्स ह्या कोणकोणते असतात? इन्फॉर्मल स्मॉल स्केल ऑपरेशन मध्ये असतात, इंडिव्हिज्युअल ऑपरेशन मध्ये असतात, लार्ज स्केल मध्ये इन्फॉर्मल वर्कर नसतात, त्यामुळे जनरली नसतात. ते ऑप्शन नंबर 2 ए आणि बी ट्रू आहे. हे ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये सांगितल्या. काही जर समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.